इथे काय सांगितलंय, या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो. बघा, आता इथे सर्व लोकं काय झाले, एकत्र जमा झाली आहे आणि हे जर तंटे जर तुम्ही सोडवले, तर तंटे सोडवल्यामुळे काय होईल, तुमचं पुन्हा एकमेकांबरोबर काय राहील, तुम्ही एकमेकांचे म्हणजे एकोपा वाढेल. एकोपा वाढेल म्हणजे जवळीक वाढेल. तुमच्यातले जे मतभेद असतील, तर ते तुम्ही जर सोडून दिले, विसरून गेला, तर तुम्ही हर एक गोष्ट अजून कामाने छान करू शकतात. जे गावामध्ये जे उपक्रम राबवले जातात, जे गावाच्या योजनेसाठी फार महत्त्वाचे असतात, त्याच्यासाठी जर तुम्ही एकत्र आलात आणि जर तुम्ही तंटा जर असं चालू राहिला, तर त्या गावाची प्रगती होईल का? आता अजिबातच मुलांना ती प्रगती नाही होणार. त्याच्यामुळे जर तुम्ही हे तंटे जर सोडवले, तर ते काय होईल, गावातील एकोपा वाढेल. म्हणजे जर तुम्ही गावातलं कोणतंही संकट आलं, कोणतीही परिस्थिती आली, कोणतीही अडचण आली, तर जर तुम्ही गावातले सगळे एकजुटीने असाल, तर त्या समस्येचा मुलांना तुम्ही ते काय करू शकतात, अतिशय सहजपणे सामना करू शकतात. पण ती जर उलट परिस्थिती झाली, जर गावातले तंटे जर दोन्ही पक्षांनी सोडलेच नाही आणि जर गावावर कोणती एखादी परिस्थिती आली, तर तो काय बोलणार, मला नाही काय फरक पडत, मी बघेल, मी माझं बघेल. त्याच्याने काय होईल, साहजिकच नुकसान होईल की नाही. आणि ते नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल, गावाला आपल्याला समृद्ध बनवायचं असेल, एक सुजाण नागरिक बनवायचं असेल आणि गावची आपल्याला प्रगती जर करायची असेल, तर हर एक व्यक्तीने काय केलं पाहिजे, एकोपा आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आधी तंटे सोडवणं हे एक फार महत्त्वाची गोष्ट आणि ती चर्चा आणि बैठकनी देखील काय होते, ती सोडवली जाते. बघा, आता ह्या चर्चेने काय केली जाते, ती हर एक प्रकारची जी कोणत्याही प्रकारची समस्या असो, ती समस्या काय केली जाते, सोडवली जाते. आणि त्याच्यावर एकोपा हा एकच उपाय आहे, की तुम्ही त्या एकोपाने काय करू शकता, त्या सर्व गोष्टीचं निराकरण करू शकता. बघा, इथे काय सांगितलंय, की ज्या गावाने अशा पद्धतीने तंटे सोडवले आहेत, अशा गावांना शांतता पुरस्कार देखील मिळायला गेलाय. किती सुंदर गोष्ट आहे बघा, की ज्या गावामध्ये खरंच वाद होते, ज्या गावामध्ये थोडं किरकोळ भांडणं होते, तंटे होते, हे जेव्हा आणि ते खूप गावागावापर्यंत ऐकायला गेले, की अरे या गावामध्ये ही भांडणं चालू आहे, या गावामध्ये हा तंटा चालू आहे, हा वाद चालू आहे, असे प्रसिद्ध झाले ते लोकं. आणि मग त्यावेळेस ही जेव्हा चर्चा कानावर ऐकायला येते, त्यावेळेस मग ते लोकांनी काय ठरवलं, की अशा तर एक नियम तयार केले, की ज्या गावाने जर जर तुम्ही आपापसातले जर तंटे सोडवले, तर आम्ही त्या गावाला काय देऊ, पुरस्कार देऊ. मग त्या लोकांनी ठरवलं, की अरे आपण वाद करून चालणार नाही, आपण तंटा करून चालणार नाही. जर आपलं गाव आहे, तर आपल्या गावाच्या प्रगतीचं काम हे देखील आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. जर आपणच ह्या गोष्टी जर वाद करत राहिलो, जर तंटे करत राहिलो, तर आपलं गावचा विकास हा होणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी बघा, त्यांनी अजून एक सरकारने एक योजना आणली, की ज्या गावांनी पद्धत ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पुरस्कार दिले गेले. बघा, तुम्ही इथे बघू शकता, की तिथे रितसर त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे, की या गावामध्ये जो वाद होता, जो खूप मोठा विकोपाचा होता किंवा जो तंटा होता, तो सोडवला. मग त्याचे परिणाम काय झाले, ते देखील आपण पाहणार आहोत. त्याचे चांगले परिणाम झाले का वाईट परिणाम झाले मुलांनो, ते पण आपण आज पाहणार आहोत. बघूया, की अशा प्रकारे जर वाद आपण नाही केला, तर आपल्याला पुरस्कार देखील इथे दिला जातो. मग हा पुरस्कार प्रत्येकाच्या वाट्याला गावकरी लोकं काय करतात, मी तसे वागण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि हे शेतकरी जे असतात, जे गावातले हर एक जे लोकं असतात, मग ते मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करत असतात. मग आता जो शेतकऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे, की गावातील लोकांचा जो प्रॉब्लेम आहे, तो त्यांची समस्या सोडवण्याचं काम कोण करत असतं बघा, शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करत असतात. म्हणजे शहरातील जी समित्या आहेत, जी कमिटी आहे, ती काय करत असते, तंटा निवारणाला काय करत असते, मदत करत असते. म्हणजे ती मदत करते, की ती सांगे, बाबा तुमचं काय म्हणणं आहे, अच्छा ठीक आहे, असं आहे का, अच्छा ठीक आहे, तसं आहे का, मग ठीक आहे, मग आपण असं पण करू शकतो, आपण असा पण मार्ग काढू शकतो. मग तो दोन्ही पक्षांना पटतो आणि त्यांच्यातील वाद हे काय होतात, मिटतात. मग त्याच्यासाठी मदत कोण करतं, महिला समिती असते, ती मदत करत असते आणि समितीच्या द्वारे या दोन्ही व्यक्तीचा काय होतो, समस्या निवारण होते. समस्या निवारण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय, की प्रॉब्लेम कशा प्रकारे समस्याचं निवारण करायचे, सोडवायची आहे. आता बघा, इथे तुम्हाला एक हिवरे बाजार दिला. हिवरे बाजार हा कुठे असतो, हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार नावाचं एक काय आहे, गाव आहे. बघा, अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होते. बघा, हा आपला काय आहे, हा काय दिसत आहे, हा आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हिवरे गाव अहमदनगर इथे आहे.
त्याच्यामध्ये हिवरे गाव एक छोटं गाव आहे. या लहान गावामध्ये एक पाण्याची मोठी समस्या होती आणि त्या पाण्याच्या मोठ्या म्हणजे समस्येमुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये देखील असे तंटे व्हायला काय झाली सुरुवात झाली, की छोट्या-छोट्या गोष्टीपासून मग ते तंटे वाढत गेले आणि मग आता पाण्याच्या समस्येवर करायचं काय? मग त्याच्यामुळे बघा त्यांनी पुढे काय झालं त्या समस्येचं, की बघा हे अहमदनगर गाव आहे त्याच्यात हिवरे बाजार इथे जे रिसर्च त्यांनी दिलेलं आहे, की इथे काय आहे बघा, की इथे पाण्याची मोठी समस्या होती आणि समस्येसाठी या महिलांना काय करावं, की पाणी मिळत नव्हतं. पाणी न मिळताना रोज तासनतास त्या नळाची वाट बघावी लागायची, की ते नळातून पाणी कधी येईल, पाणी कधी येईल आणि कितीतरी वेळ ते त्यांना चालत जाऊन ते हंडे रिकामे घेऊन त्या पाण्याची वाट बघावी लागत असेल. जिथे विहीर असेल तिथे ते हंडे घेऊन जावं लागत असेल. पाणीची त्यांना काय करावं, पाणी काढावं लागत असेल आणि खूप मोठा पाण्याचा प्रचंड प्रमाणात तिथे दुष्काळ होता. म्हणून मग आता तिथे काय त्यांनी एक ठरवलं, की आता त्याच्यामध्ये त्या गोष्टीवरून वाद व्हायला लागले, की साहजिकच आहे पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पाणी सर्वांनाच हवं होतं, हवं असतं आणि त्याच्यामुळे पाण्यासाठी ती जी आक्रोश असायचा, जो पाण्यासाठी जो तंटा असायचा तो रोज आणि रोज, रोज आणि वाढत असे आणि त्याच्यासाठी मग काय ठरवलं गेलं, की चला बाबा, की आता तिथे एक बैठक बसवली गेली. या गावातील लोकांच्या मदतीने व त्याच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली. बघा फायनली इथे काय झालं, की रोज-रोज हाच प्रश्न निर्माण होतोय, रोज-रोज हाच प्रश्न निर्माण होतोय. मग त्या प्रश्नावर उपाय काय करायला पाहिजे? काहीतरी करायला पाहिजे ना, की रोज-रोज असं वादविवाद करून चालेल का? तर नाही. तर मुलांनी इथे त्यांनी काय सांगितलंय, की गावातील लोकांनी काय केलंय, प्रत्येकाच्या सहभागातून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाचा सहभाग म्हणजे प्रत्येक जणांनी आपला वेळ काढून त्या समस्येमध्ये त्या मीटिंगमध्ये किंवा त्या लोकांनी वेळ देऊन तिथे एक त्यांनी हे केली, तिथे सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी त्यांची समस्या मांडली. त्यांनी वेळ दिला. प्रत्येकाचा सहभाग तिथे होता. त्याच्यावर त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेचं काय रूपांतर झालं ते देखील आपण पाहणार आहोत. त्या चर्चेने काय सांगितलं आहे, की बघा, की हा जो तो तलाव दिसत आहे आणि जो तलाव दिसत आहे, की तिथे देखील एक तलाव होता. त्या तलावातून कशाप्रकारे आपण पाणी आपल्याला आणता येईल, कशाप्रकारे तिथून पाणी आपल्याला आपल्या गावापर्यंत किंवा कशाप्रकारे आपल्या नजदीकच्या पूर्ण जे नजदीकचे जे आपलं आहे संस्था तिथपर्यंत, की आपल्या कशा घरापर्यंत ते पाणी आणता येईल, शेतापर्यंत ते पाणी कसं आणता येईल किंवा सगळ्यांना त्या पाण्याची उपलब्धी कशाप्रकारे मिळता येईल, याची त्यांनी काय केली, त्या बैठकीमध्ये चर्चा केली आणि ते पाण्याद्वारे काय केलं त्यांनी चर्चा करून त्याच्यावर उपाययोजना करण्याचं देखील त्यांनी ठरवलं. तर जनावरांच्या चाराचा त्यांनी प्रश्न सुटला, की जिथे जनावरांना चारा देखील कसा मिळेल, बरोबर. जर पाणीच नसेल तर पीक होणार कसं, शेती होणार कसं, आपण खाणार काय आणि जनावरांना देणार काय. पण त्या पाण्यामुळे बघा, की जनावरांच्या चाऱ्याचा देखील काय सुटला, प्रश्न सुटला. आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवागर्द आहे. काय आहे बघा, तुम्हाला दिसत आहे, की किती हिरवी झाडे आहेत, किती लांब-लांब आणि उंच टोकावर झाडे आहेत, की त्याचा प्रश्न सुटलाय, की तिथे तुम्हाला जिथे बघाल तिथे तुम्हाला हिरवळ दिसत आहे. दिसत आहे मुलांनो? हे सर्व हिरवळ आहे. ते हिरवळीमध्ये काय आहे, की जिथे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलाय. मग तो कशाप्रकारे सोडवला ते पण आपण बघणार आहोत, की जे पाण्याचे जे टाकी जे पाणी होतं, जे नदी होती, त्या नदीचं पाणी त्यांनी गावात आणण्याचा प्रयत्न केला. ते पाणी ते कशाप्रकारे हर एक शेतामध्ये जाईल, कशाप्रकारे ते जनावरांना पाणी मिळेल, कशाप्रकारे झाडाझुडपांना पाणी मिळेल, याची त्यांनी पुरेपूर काय केली, व्यवस्था केली. आणि त्याच्यामुळे आज पूर्ण हिवरे बाजार काय आहे, हे परिसर हिरवंगार आपल्याला ते दिसत आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे ते बघितलंय, की महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. श्रमदान म्हणजे काय आहे मुलांनो? श्रमदानाचा अर्थ काय, की जे आपलं श्रम आहे म्हणजे आपण कष्ट करतो, जे काम करतो ते काम आपण काय करायचं, ते चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करायचा, चांगल्या कामासाठी तो वेळ द्यायचा. मग ते 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास त्याचे कोणतेही पैसे आकारले जात नाहीत किंवा कोणतेही पैसे हे दिले जात नाही. हे सर्व काम सर्व गावकऱ्यांनी मिळून करायचं आहे. प्रत्येकाने श्रमदान करायचं आहे. म्हणजे जे कष्टाने ते काय करायचं आहे, ते खोडायचं आहे. जे काही घमिला आहे, फावडा आहे, ते हातात घेऊन ती जमीन काय करायची आहे, ती फावड्याने खोदून ती घमिल्यात भरून ती बाजूला नेऊन टाकायची आहे. रस्ता तयार करायचा आहे. म्हणजे त्याला श्रमदान बोलतात. याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जात नाहीत. कुणाला पैसे दिले जात नाहीत किंवा पैसे घेतले जात नाहीत. याला श्रमदान बोलतात. म्हणजे आपल्या आवडीने, स्वेच्छेने आपल्या गावासाठी आपण जे काम करत आहोत, जे अंग मेहनतीचं काम करत आहोत, म्हणजे आपल्या गावासाठी गरजेचं आहे, उपयोगाचं आहे, त्याच्यासाठी त्याला घालतात श्रमदान. श्रमाचं दान करायचं. आपण जे मेहनत करतो, जे काम करतो, ते कामाचं आपण दान करतो. जेव्हा दानचा अर्थ काय, त्याचे
मूल्य आकारलं जात नाही, पैसे घेतले जात नाही, त्याला आपण दान बोलतो, बरोबर आहे. मग त्याची श्रमदानातून ग्रामसफाई, ग्रामसफाई म्हणजे की जे गावाची जी स्वच्छता आहे हर एक प्रकारची, की तुम्ही बोलाल की नाही फक्त अमुकच आहे तमुक नाही, की हर एक प्रकारची जिथे तुम्हाला अस्वच्छता वाटते तिथे हर एक प्रकारची ग्रामसफाईने काय केलं आहे, स्वच्छता केलेली आपल्याला दिसून येते. आता बघा इथे तुम्हाला काय सांगितलं, हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जो उस्मानाबाद आहे जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली आहे. बघा उस्मानाबादमध्ये त्यांनी काय केले, स्वतःच्या श्रमदानातून त्यांनी काय केलं आहे, गावाची साफसफाई केली आहे, की जिथे अस्वच्छता होती हर एक प्रकारचे, जे त्यांना वाटलं की इथे काहीतरी आपल्याला चेंजेस आणायचे आहेत, की बाबा इथे खूप अस्वच्छता आहे, इथे खूप धूळधाळ आहे. मग उस्मानाबाद या गावाच्या जिल्ह्यातून काय केलं, लोकांनी श्रमदान केलं. त्यांनी की नाही आपलं गाव काय झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मग आपण काय सगळ्यांनी श्रमदान, ज्या गावातील जेवढे लोक आहेत, मग ते लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत हर एकाने काय केलं, श्रमदान केलं. आणि त्या श्रमदानातून काय निर्माण झालं, की त्यांचं गाव अधिक सुंदर स्वच्छ झालं आणि त्याच्यामुळे त्यांना ते आकर्षक वाटायला लागलं, की इतर गावाला त्याच्यापासून काय मिळते, प्रेरणा मिळते, की अरे बाजूच्या गावाने काय केलं आहे, श्रमदान केलं आहे, बाजूच्या गावाने काय केलं आहे, स्वच्छता मोहीम हातात घेतली आहे आणि त्याच्यासाठी कोणतंही आपल्याला कोणाला पैसे द्यायचे नाहीत. आपण आपलं काम रोज जायचं सकाळी आणि आपण आपलं काम करायचं. मग त्या गावाला दुसऱ्या गावाला काय मिळते, प्रेरणा मिळते आणि बाजूचं आणि शेजारचं गाव देखील काय करायला लागतं, आपल्याप्रमाणे श्रमदानाची काय करू शकतो ती योजना राबवायचा प्रयत्न करूया. आणि मग त्याच्या अशा प्रकारे श्रमदानातून काय होते, ग्रामसफाई देखील केली जाते. हे बघा मग त्यासाठी काय ठरवलं गेलं, की बाबा गावामध्ये कचरा होतोय, मग तो कचरा काय करायचा, एका कचऱ्याच्या पेटीमध्ये तो टाकायचा आहे आणि तो आपण हर एकाच्या ठिकाणी तो घेऊन जायचा आहे आणि ज्याचा जो कचरा असेल तो कचरा तो प्रत्येक जण येऊन टाकणार. याच्यासाठी कोणतेही पैसे आकारले नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही माझी म्हणजे जबाबदारी आहे, मला हे काम करायचं आहे. आणि प्रत्येकाला ही कामं ठरवून दिली आहे, की तू हे करणार आहेस का ते करणार आहे, असं की ज्याला जे वाटेल ते मनापासून ते आपण काम करायचं आहे, की हा बाबा मला हे काम करायचं आहे, किंवा बाबा मी हे काम करेल किंवा हे मी काम करेल, याचं कोणतीही गोष्ट ठरलेली नाही. आणि त्याच्यामुळे हर एक प्रकारची जी कामं ही गावामध्ये स्वच्छतेच्या दरम्यानही येत असतात. परत त्याच्यासाठी काय केलं जातं, स्वच्छता हे स्वच्छता गावातील मिळून करायची असे गावकऱ्यांनी ठरवलं, की प्रत्येक गावकऱ्यांनी ठरवलं की आपलं गाव आहे, आपण स्वच्छता करायची आहे, हे प्रत्येक गावकऱ्यांनी ठरवलंय. त्यासाठी रितसर बैठक बोलवली आहे, त्याच्यावर चर्चा केली आहे आणि मग तो विषय पुढे नेऊन त्याच्यावर तसं अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचं नियोजन केलं आहे. सांडपाण्याचं नियोजन केलं म्हणजे घाण पाणी, आपण काय बोलायचं, घाण पाणी, जे घाण पाणी असतं की जे आपण अंघोळ करताना पाणी जातं, कपडे धुताना पाणी जातं, जे भांडे घासताना पाणी जातं, बरोबर, जे कंपनीमधलं जे केमिकलचे बाहेर जातं ते पाणी घाण जातं, जे गुरांना जनावरांना आंघोळ करतो ते घाण पाणी जातं. आणि ते पाणी कुठे सोडायचं, आधी याचं नियोजन करून ते काय केलं आहे, ते पाणी प्रथम ते दूषित ठिकाणी सोडलेलं आहे. उकिड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केलं जातं. म्हणजे बघा आता इथे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला काय दिसत आहे, कचरा दिसत आहे. या कचऱ्याचं काय, की या कचऱ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय दिसत आहेत तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी, की इथे खूप सारा कचरा आहे. मग उकिरडा म्हणजे काय, तुम्ही काही आणून टाका तिथे, काही पण कोणत्याही प्रकारचा कचरा आणून टाका. मग त्या कचऱ्याचा वापर करून शेतकरी काय करतात, गांडूळ खताचा वापर करतात, की त्याच्यामध्ये काय करतात, की गांडूळ खत तयार केले जातं. एक प्रकारचं ते देखील जे खत असतं ते काय असतं, जमिनीला पोषक असतं आणि असे ते वेस्टेज जात नाही, बरोबर. म्हणजे बघा मग आता ते काय केलं जातं, अशा प्रकारे तिथे त्याची बांधणी केली जाते. मग प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधलं जातं, की प्रत्येक घरामध्ये काय असलं पाहिजे, स्वच्छतागृह असलं पाहिजे, की हर एक गोष्टीसाठी आपल्याला बाहेर जाता कामा नये. दिवस असो किंवा रात्र असो, जर आपल्याला कुठेही बाथरूमला जायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल, अंघोळीसाठी जायचं असेल, तर तिथे एक शौचालय बांधलं आहे. तिथेच तुम्हाला कुठे उघड्यावर नाही राहायचंय, तुम्हाला इथे स्वच्छतागृह आहे तिथे जायचंय, शौचालय आहे तुम्हाला तिथे. प्रत्येक असं काय केलं त्यांनी, प्रत्येक घरासाठी केलं आहे, की प्रभा एका गावामध्ये एक आहे असं नाही केलंय. तरी प्रत्येक घरासाठी म्हणजे एक कुटुंब आहे एका कुटुंबासाठी एक, दुसरं कुटुंब आहे दुसऱ्या कुटुंबासाठी दुसरं, म्हणजे असं त्यांनी केलंय की जिथे जेणेकरून स्वच्छता राहील, जिथे गर्दी होणार नाही, जिथे वास येणार नाही, हर एक प्रकारची त्यांनी काळजी घेतलेली आहे. बघा किती प्रकारचे प्रकल्प त्यांनी हातात घेतले आहे. तसेच बघा हे कोण आहे, संत गाडगे बाबा आहेत आणि त्यांनी देखील आपल्या कीर्तनातून आपल्याला हे सांगितलं आहे की संत गाडगे बाबांनी कीर्तनातून व प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता कशी करावी हे देखील दाखवून दिलंय, की कशा प्रकारे स्वच्छता ही झाली पाहिजे, की आपण घरामध्ये असलो तर घरात देखील स्वच्छता करणं भाग आहे. असं नाही की आपण आपल्या घरातला कचरा झाडू मारला आणि तो आपण बाहेर फेकला, तर हे योग्य आहे का मुलांना?
नक्कीच नाही. तर हे चुकीचंच आहे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतोय, पण त्याबरोबर आपला परिसर अस्वच्छ करतोय. येतंय लक्षात मुलांनो? आणि जर आपण घराच्या बाहेर जर उभा राहतोय, तर तिथे साहजिकच जर तो कचरा आहे, तर तो कचरा परत आपल्या अंगावर येणार, तो कचरा परत आपल्या कपड्याला लागून तो परत आपल्या घरामध्ये येणार. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, जर आपण आपलं घर झाडतोय, तर त्याच्याबरोबर आपला परिसर देखील झाडून तो एका स्वच्छ केराच्या टोपल्यामध्ये तो टाकून, डब्यामध्ये टाकून, तो झाकून, जेव्हा कचरावाला येईल तेव्हा त्याच्यामध्ये टाकून गेला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपलं कुटुंब, जे आपलं घर स्वच्छ होईल, आपलं अंगण स्वच्छ होईल, आपला परिसर स्वच्छ होईल. आणि त्याच्यामुळे म्हणूनच संत गाडगे महाराजांनी काय सांगितलंय, की कीर्तनातून प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता कशी करावी हे देखील दाखवलंय, की त्यांनी काही कीर्तनाद्वारे, कीर्तन म्हणजे जे एक प्रकारचं गाण्याचं स्वरूप आहे, की जे त्यांनी गाण्याच्या द्वारे सांगितलंय, की स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये, की स्वच्छता ही असलीच पाहिजे. माणूस जर स्वच्छता असेल तर त्याचे विचार स्वच्छ असतील, आणि विचार स्वच्छ असेल तर तो हर एक गोष्ट कसं करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. ही गोष्ट त्यांनी गाण्याच्या द्वारे सांगितली आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे देखील सांगितली. कृतीद्वारे मुलांना कशा प्रकारे सांगितली, त्याने प्रत्यक्ष झाडू हातात धरून ते गाव काय करायचे, स्वच्छ करायचे. आणि मग त्यांचं बघून इतर लोकही गावातली काय करायचे, झाडू हातात घ्यायचे आणि स्वच्छ करायचे. ते कुणाला सांगत नाही बसले, की बाबा काय किती घाण पडली आहे, झाडू तरी मारा. नाही. त्यांनी इथे स्पष्ट सांगितलं, की त्यांनी प्रत्यक्ष काय केलंय, कृतीतून दाखवलंय, की त्यांनी बघितलं, की अरे आजूबाजूचा परिसर घाण आहे. आजूबाजूचा परिसर आपल्याला अस्वच्छ दिसतोय. मग त्यांनी झाडू उचलला आणि झाडू मारायला काय केली, सुरुवात केली. मग अशामुळे लोकं काय करतात, की ते जागरूक झाले, की त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटायला लागलं, की अरे ते जे गाडगे बाबांना ते इतके म्हणजे त्यांचे मानायचे, की जर गाडगे महाराज जर करू शकतात, तर मी का नाही करू शकत? आणि मग अशा प्रकारे प्रत्येकाने ती स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि गाडगे महाराजांनी त्यांच्या गायनाद्वारे, कीर्तनाद्वारे आणि कृतीद्वारे त्यांनी दाखवून दिलं, की स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे. बघा, इथे तुम्हाला देखील सांगितलंय, की स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही, असं देखील स्पष्ट संत गाडगे महाराज सांगतात, की म्हणजे तुमच्या जीवनातली त्रिसूत्री आहेत. ही त्रिसूत्री कोणती आहेत? स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. स्वच्छता काय आहे? जसं आता मी सांगितलं, की स्वच्छता ही आपल्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. ती घरातली असो, बाहेरची असो, परिसराची असो, समाजात, की आपलं परिसरात स्वच्छ असणं गरजेचं आहे. इथे शिक्षण, जर तुम्हाला स्वच्छतेबरोबर शिक्षण देखील घेणं हे तितकंच गरजेचं आहे. तर शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जर तुम्हाला समाजाची प्रगती करायची असेल, तर फक्त स्वच्छता राहून चालेल का? तर बिलकुल नाही. समाजात जे येणारे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील, तर तुम्हाला कायद्याद्वारे सोडवावे लागतील. त्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. जर तुम्ही शिकलात, जर तुम्ही त्या पदावर आलात, तर तुम्ही कायदा काय करू शकता, त्या कायद्याची अंमलबजावणी करू शकता. म्हणून स्वच्छता तर आहेच आहे. स्वच्छता ही पहिली स्टेप आहे, पहिली पायरी आहे. तसंच शिक्षण ही दुसरी पायरी आहे. शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही मुलांनो. शिक्षण असेल तर तुम्ही दर्जेदार उंच ठिकाणी तुम्ही पदावर जाऊ शकतात, आणि ते जे नियम आहेत त्या नियमांना तुम्ही काय करू शकता, त्याची अंमलबजावणी तुम्ही करू शकतात. तसेच मुलांनो, स्वावलंबन म्हणजे काय, स्वतःची कामे स्वतः करणे. आपलं जे काम आहे ते आपण करायचं, ते दुसऱ्यावर मुलांनो लादायचं नाही, की बाबा मला जर तहान लागली तर मला जायचंय, मला पाणी घ्यायचंय. बरोबर आहे, की जर मला एखादं दुकानात जाऊन एखादी वस्तू आणायची, तर मी ते दुसऱ्याला नाही सांगणार. जर मला स्वतःचे इस्त्रीचे कपडे आहेत, ते जर मला घालायचे आहेत, तर ते मीच इस्त्री करणार. बरोबर, कोणा दुसऱ्याला नाही. याला स्वावलंबन बोलतात. की म्हणजे बघा, ही स्वच्छतेच्या 3 पायऱ्या आहेत. त्रिसूत्री गाडगे महाराजांनी दिलाय, की आपलं पहिलं स्वच्छता आहे, दुसरं शिक्षण आहे आणि स्वावलंबन आहे. या तिन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब करणं हा तितकंच गरजेचं आहे. काय काय सांगितलंय? स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन. मला वाटतं मुलांनो, या तिन्हीचा अर्थ तुम्हाला समजला असेल आणि जे क्लिअर झालंय, की आपल्या आयुष्यामध्ये ह्या 3 गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे. जे आपण कदाचित आपण म्हणतो, की नाही ठीक आहे, मी स्वच्छ राहतोय, पण मला शिक्षण नको, मला कंटाळा येतो. नाही मुलांनो, असं होत नाही, की आपल्याला शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आपण आपली कामे देखील जबाबदारी करण्याने तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, आता हे कोणी सांगितलंय? गाडगे महाराजांनी सांगितलंय. तसंच जसं गाडगे महाराजांनी सांगितलं आहे, तसंच अनेक जे आपले महाराष्ट्राचे जे संत होऊन गेलेत, अशा बऱ्याच संतांनी देखील या गोष्टी सांगितल्या. जसे संत ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, जसे नामदेव महाराज आहेत, म्हणजे असे अनेक जे संत आहेत, त्यांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे, की बाबा स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि तसेच एक प्रकारे संत आहे जे आपले जे तुकडोजी महाराज आहेत, ते देखील काय सांगतात, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे. आता यांनी देखील जे काय आहे, जे स्वच्छतेचे महत्त्व काय आहे, ग्रामगीतेतून
ग्रामगीतेतून सांगितले आहे. ग्रामगीता कोणी सांगितलं ते ग्रामगीतेतून. ग्रामगीता म्हणजे काय, की गावातली जी भाषा असते, की ती जी बोली असते, ती बोली जी त्यांना समजते, की जे गावातली जी बोली लिपी आहे, बरोबर? की बघा, मुलांनो तुम्ही जेव्हा गावी जाता तेव्हा गावातली थोडी भाषा वेगळी असते. जरी मराठी असली तरी त्याच्यामध्ये देखील काय आहे मुलांनो, थोडाफार फरक असतो. जसं गावच्या बोलीमध्ये फरक आहे आणि मग मुंबईला आल्यावर आपण जरी मराठी बोललो तरी त्याचा पूर्णपणे फरक असतो. मग त्याला असं आपण म्हणू शकतो की शुद्ध भाषा, अशुद्ध भाषा असं देखील बोलू शकतो किंवा म्हणजे त्याच्यामध्ये फरक असतो कुठेतरी. मग सुकडोजी महाराज यांनी काय केलं आहे, त्यांच्या ग्रामगीतेतून ग्राम म्हणजे गावातल्या भाषेतून, बोलीतून, लिपीतून त्यांनी देखील स्वच्छतेचं महत्त्व पुढील प्रमाणे पटवून दिलंय. ते काय बोलतायत आपण ते एकदा बघूया, की त्यांचं काय म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांच्या ग्रामगीतेमधून लोकांना काय सांगितलं, की कशाप्रकारे ही स्वच्छता ही केली पाहिजे. बघा इथे काय सांगितलं आहे त्यांनी, "मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठायी ठायी, हस्ते परहस्ते साफ सर्वही, चहूकडे मार्ग." म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे बघा, आपण आता याचा अर्थ नीट समजून घेऊया. मिळवणी करावी ग्रामसफाई, सगळ्यांनी मिळून काय करायचं, आपल्याला ग्रामसफाई करायची, कोणी एकट्याने नाही. जेवढे आपले गावातले लोक आहेत तेवढ्या सर्वांनी काय करायचं आहे, मिळून काय करायचे, ग्रामसफाई, गावातील सफाई करायची. ग्राम म्हणजे गावातील सफाई करायची आहे. नाली मोरी ठाई ठाई, नाली मोरी म्हणजे जिथे नाल्या आहेत, जिथे पायवाट आहे, जिथे पाण्याचा निसरडा आहे, तिथे काय करायचं, जिथे मोरी आहे, जिथे असं अंघोळीचं जे ठिकाण आहे, तिथे खूप घाण झालेली आहे, कचरा झालेला आहे, त्या अशा सर्व ठाई ठाई म्हणजे जिथे जिथे तुम्हाला दिसेल तिथे तिथे तुम्हाला काय करायचं आहे, मिळून करावी ग्रामसफाई. जिथे नाली आहे, जिथे मोरी आहेत, ठाई ठाई जिथे ते तुम्हाला दिसत आहे, त्या त्या ठिकाणी मिळून सगळ्यांनी मिळून काय करायची आहे, ग्रामसफाई, गावाची सफाई करायची आहे. हस्ते परहस्ते साफ सर्व ही चहूकडे मार्ग. हस्ते परहस्ते म्हणजे स्वतःच्या हस्ते किंवा परहस्ते, स्वतःच्या हाताने किंवा दुसऱ्याच्या हाताने काय करायचं आहे, आपल्याला सर्वांची काय करायची आहे, चौकडे मार्ग म्हणजे आपल्याला साफसफाई ही करायची आहे. अशा प्रकारे संत तुकडोजी महाराजांनी देखील काय केलं आहे, आपल्याला ग्रामगीतेतून याचा काय केला आहे, अर्थ आपल्याला सांगितला गेलेला आहे. अजून आपल्याला काय सांगितलंय, की बघा इथे तुम्हाला शांत राहायचं. जर ग्रामामध्ये जे आपण ग्रामीण जीवनामध्ये जगत असतो आणि जे तंटे निर्माण होतात, ते तंटा जर निर्माण व्हायचं नसेल तर आपल्याला काय करायला लागेल, शांततेचा मार्ग निभावायला लागेल. आपण या बघा पिक्चरमध्ये पाहू शकतो, की शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता म्हणजे जी बेसिक नीड आहे, जी बेसिक नीड पूर्तता होणे आवश्यक आहे. शांततेसाठी ज्या मूलभूत गरजांची जी गरज आहे ती आपल्याला अवलंबली गेली पाहिजे, की काही ठिकाणी शांततेसाठी मोर्चा निघाला जातो, काही ठिकाणी जे तंटा निर्माण होतो तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग अशा वेळेस काय सांगितलं जातं, की कुठेतरी शांतता राखली गेली पाहिजे. सरकार काय सांगतं, की शांतता राखा. मग अशा वेळेस शांततेसाठी काय केलं पाहिजे, की काही मूलभूत गरजांची म्हणजे जी बेसिक नीड आहे त्याची पूर्तता होणे आवश्यक आहे. पूर्तता होणे म्हणजे ज्या गोष्टी घडणे आवश्यक आहे. मग त्या गोष्टी बघा अशा अशा वेळेस मोर्चे काढले जातात आणि मग त्याच्या वेळेस तेव्हा शांततेसाठी काय केला जातो, मार्ग अवलंबला जातो. तो मार्ग काय असू शकतो बघा, प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षता देखील मिळाली जाते, की प्रत्येकाला सुरक्षता ही गरज आहे. सुरक्षता ही आपली देखील जीवनाची गरज आहे. आपण जिथे जातो तिथे आपण सेफ आहोत की नाही, सुरक्षित आहोत की नाही हे देखील पाहिलं जातं. मग प्रत्येकास काय सिक्युरिटी दिली जाते, की जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता तेव्हा तिथे सिक्युरिटी गार्ड असतो, जो जो काही शिपाई असतो तिथे असतो. शाळेमध्ये येतात तेव्हा देखील तिथे शिपाई असतो. बरोबर आहे. तुम्ही मोठ्या कंपन्यामध्ये जाता तिथे देखील सिक्युरिटी गार्ड असतात. मग तुम्ही जिथे-जिथे जाता तिथे-तिथे काय असतं, की तिथे सिक्युरिटी गार्ड असतात आणि तिथे ते काय केलं जातं, की आपल्याला पूर्णपणे सुरक्षितता मिळाली की नाही, आपण सिक्युअर आहोत की नाही, सुरक्षित आहोत की नाही, हे देखील तिथे पाहिलं जातं. बघा, समाजातील शोषण, एक्सप्लॉयटेशन थांबवले पाहिजे. समाजातील एक्सप्लॉयटेशन म्हणजे समाजातील जे शोषण आहे, जसं सांगितलं, की बाल कामगार आहेत, की ज्यांना कामावर ठेवलं नाही गेलं पाहिजे, की जे वयाने लहान आहेत, 18 वर्षाच्या खालील आहेत, ते त्यांच्याकडून बालमजुरी करून नाही घेतली पाहिजे. म्हणजे हे काय झालं, समाजाकडून एक शोषण होत आहे, की त्यांना कामाला जर मजूर मिळत नाहीये, तर ते काय करतात, लहान मुलांना देखील कामाला लावतात आणि यामध्ये कदाचित कुटुंबातील व्यक्तीचा देखील सहभाग असतो, की बाबा कुटुंबातील जेवढी व्यक्ती असतात, ती कदाचित ते गरीब असतात आणि मग त्यांना वाटतं, की जितके लोकं कामाला जातील, तितके लोक कामावर गेल्यामुळे ते आपल्याला पैसे मिळतील. म्हणून ते काय करतात, त्यांच्या मुलांना देखील तिथे कामाला पाठवतात आणि त्याच्यामुळे ते काय होतं, त्यांच्यावर हा अन्याय होतो. म्हणून हा कुठेतरी अन्याय म्हणजे हा मुलांवर झालेला अन्याय थांबवला गेला पाहिजे. म्हणून समाजातील शोषण हे थांबवण्यासाठी देखील आपल्याला काय केलं पाहिजे, कुठेतरी आवाज उठवणं हे गरजेचं आहे. विषमता
इनइक्वॅलिटी कमी झाली पाहिजे. इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता, म्हणजे कुठेतरी कमी जास्तपणा आहे तो थांबला गेला पाहिजे. कोणाच्या बाबतीत विषमता नाही झाली पाहिजे. मुलगा आणि मुलगी जे काय आहे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नाही झाला पाहिजे. जसं सांगितलं, की मुलांना शाळेत पाठवलं जातं, मुलींना अन्न कमी दिलं जातं, मुलींना घरात बसवलं जातं, मुलींच्या बोलण्याला किंमत दिली जात नाही, मुलींना बोलू नाही दिलं जात, मुलींना कुठे बाहेर जाऊ दिलं जात नाही. म्हणजे ही काय आहे, विषमता आहे, ती जी कमी झाली पाहिजे. आपल्या समाजामध्ये ही जी विषमता आहे, जे मुला-मुलीबाबत जे स्त्री-पुरुष भेदभाव तो होता कामा नये. ती विषमता कुठेतरी कमी होणे फारच गरजेचं आहे. बघा आता काय सांगितलं इथे, शांततेचे महत्त्व समजून घेणे व शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गाने आपण कुटुंबामध्ये काय करू शकतो, प्रवेश करू शकतो. शांततेचे महत्त्व म्हणजे शांतता का महत्त्वाची आहे, हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. शांततेचे मार्ग कोणते आहेत ते प्रत्यक्षात वापरणं देखील गरजेचं आहे आणि त्या मार्गाने आपण कुटुंबातील हर एक समस्याचं आपल्याला जे तंट्याचे जे निवारण आहे ते देखील आपण करू शकतो. त्याचे जे महत्त्व, मार्ग आणि ते प्रत्यक्षात त्याचा अवलंब करणे हे देखील काय आहे तितकेच महत्त्वाचे आहे. शांततेचे महत्त्व समजून घेणे व की जसं बघा आता हा एक परिवार आहे. या परिवारामध्ये बघा कसं हा परिवार सुखी परिवार दिसत आहे, की आई-वडील आणि मुलगा-मुलगी. तसेच ह्या परिवारामध्ये काही मुलं खुश आहेत. म्हणजे शांततेचे जर तुम्ही मार्ग अवलंबले तर हर एक परिवार, हर एक व्यक्ती मग मुलगा असो की मुलगी असो, ते काय होणार आहे? खुश होणार आहेत, की ते म्हणजे ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे, हॅपी राहण्याचा प्रयत्न करणार. पण जर आपण शांततेचं जर महत्त्व समजून घेतलं नाही, त्याच्यावरचे जर उपाययोजना मार्ग जर आपल्याला जर काढले नाही, त्याच्यावर काय उपाययोजना आहेत आणि त्या उपाययोजना जरी असल्या तरी ते आपण जर जोपर्यंत आपण अंमलात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला आनंदी कोणीही व्यक्ती दिसणार नाही. मग स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, की आपण काय करू शकत नाही, खुश राहू शकत नाही. शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो. म्हणजे शाळेमध्ये असो किंवा सार्वजनिक जीवनामध्ये असो, तुम्ही बाहेर फिरायला जा किंवा बाहेर असा, मित्र-मैत्रिणींबरोबर असा, घरामध्ये असा, म्हणजे काय एक पूरक वातावरण निर्माण काय करू म्हणजे तुम्ही पूरक वातावरण निर्माण करू शकता. जेव्हा शांततेचा मार्ग अवलंबा, जेव्हा तुम्ही घरामध्ये असाल, बाहेर असाल, मित्र-मैत्रिणीबरोबर असाल, मुलगा असो, मुलगी असो, एक काय करू शकता, एक पूरक असं वातावरण तुम्ही काय करता, तयार करता, जेव्हा तुम्हाला शांततेचं महत्त्व पटतं. बघा आता इथे काय दिलंय, हे तुम्हाला जगाचा नकाशा दिला आहे. या जगाच्या नकाशामध्ये आपला भारत कुठे आहे? बघा आपला भारत इथे आहे. हा बघा आपला भारत इथे आहे. या भारतामध्ये आहे की हा पूर्ण जगाचा नकाशा आहे. जगात शांतता नांदविणे सर्व देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावे, की जगात जर शांतता नांदावी आणि आपापल्या परीने आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा जर आपल्या विकासासाठी तो प्रयत्न करतोय, शांतता पण राहिली पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास देखील झाला पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतायत. मग ते कोणत्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत, का करत आहेत, की जर जगात शांतताच नसेल तर प्रयत्न करता येतील का? बिलकुलच करता येणार नाही. म्हणून तर जर जगात शांतता राहायची असेल आणि आपली जर प्रगती करायची असेल तर शांतता ठेवणे फार गरजेचं आहे. ती शांततेसाठी त्यांनी एक दिवस त्यांनी काय केला आहे, नियुक्त केलाय. तो कोणता दिवस आहे आपण पाहणार आहोत. म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. बघा इथे मुलांना काय सांगितलं, की 21 सप्टेंबरला शांतता दिन, आंतरराष्ट्रीय दिन म्हणजे फक्त भारतापुरता मर्यादित नाही, फक्त म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, भारतापुरता मर्यादित नाही किंवा कोणत्या फक्त 2 देशामधला नाही, तर पूर्ण आंतरराष्ट्रीय म्हणजे पूर्ण जगामध्ये, की आपल्या जगामध्ये जेवढे देश आहेत त्या सर्व जगामध्ये एक दिवस असा पाळला जातो, तो म्हणून आंतरराष्ट्रीय शांतता दिन त्याला म्हटलं जातं. आणि तो दिवस आहे 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबर रोजी काय केलं जातं, त्या दिवशी थोडा वेळ काय केलं जातं, मौन व्रत पाळलं जातं. सगळेजण शांत राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेस तिथे ते अनाउन्स केलं जातं, की त्या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. न्यूयॉर्क हे शहर आहे, बघा इथे मुलांना काय सांगितलंय, हे बघा हे काय आहे, न्यूयॉर्क हे शहर आहे. न्यूयॉर्क या शहरामध्ये काय केलं गेलं आहे, की त्या दिवशी 10 वाजता मोठी घंटा वाजवली जाते आणि त्या ठराविक वेळेनुसार, स्थानिक वेळेनुसार, म्हणजे प्रत्येकाची तिथे स्थानिक वेळ थोडी वेगळी असू शकते, पण स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते आणि घंटा वाजवल्यानंतर तिथे त्या 10 वाजता काय केलं जातं, त्या दिवशी थोडा वेळ काय होतं, काही क्षण शांतता पाळली जाते आणि त्यानंतर काही क्षण शांतता पाळल्यानंतर तिथे म्हणजे कोणी कोणाशी बोलत नाही. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार केली आहे. जेव्हा ही बघा सुमारे न्यूयॉर्क या शहरामध्ये सकाळी 10 वाजता एक घंटा वाजवली जाते. बघा ही ती घंटा आहे आणि सुमारे 60 लोकांनी, 60 देशातील लोक, 60 लोक नाही, 60 देशातील
लोकांनी म्हणजे विविध भागातून, विविध राज्यातून, विविध देशातून ही काय नाणी पाठवली गेली, जे कॉइन असतं. ते कॉइन आहेत. कॉइनमधून काय केलं आहे, नाण्यामधून ही घंटा बनवली गेली आहे आणि याच्यापासून काय केली आहे, घंटा बनवून ती न्यूयॉर्क या ठिकाणी ती आहे आणि संयुक्त दिन हा कधी पाळला 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ही घंटा वाजवली जाते आणि काही वेळ ही काय केली, ही घंटा वाजून काही वेळ लोकं काय करतात, शांतता पाळली जाते. त्या गोष्टीचा ते नियम पाळले जातात आणि तिथे सगळ्यांना तो संदेश समजतो, की आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तंटा करायचा नाही आहे. बरोबर मुलांनो? तर आता आपण पाहणार आहोत, की आपण सारांशमध्ये पाहणार आहोत, की सारांश आपण काय पाहिलं, की या पाठामध्ये आपण सोडू आपले प्रश्न याच्यामध्ये, की आपण काय कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला आहे, की समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, की जेव्हा आपण समाजामध्ये जेव्हा जीवन जगत असतो, तेव्हा ती सोडवण्याची जबाबदारी फक्त एकट्याची नसते, तर ती सर्वांची जबाबदारी आहे आणि ती एक जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडणं गरजेचं आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास समस्याचे निराकरण होते. पण फक्त तिथे अटेन्शन देऊन फायदा नाही, तर तिथे सहकार्य पण करणं गरजेचं आहे. ते कार्य करणं देखील तितकंच गरजेचं आहे. संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होऊ शकतो. तिथे आपण संवाद जे कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन, संवाद आणि चर्चा तिथे डिस्कशन करून काय केलं जाऊ शकतं, तंट्याचं निवारण होऊ शकतं. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवल्या की आपण शांत राहून, डोकं शांत राहून काय केली जाते, समस्या ही सोडवली जाऊ शकते. कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो. जर मला शांतता ही जर हर एक ठिकाणी असेल तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो. शांतता ही आपल्याला आवडते ना, की आपण समजा शाळेतून घरी आलो आणि घरामध्ये जर छोटा भाऊ आहे, तो खूप दंगा करतोय, तो रडतोय, आपल्याला आवडतं का? कधी-कधी पण नाही. मग आपल्याला वाटतं ना, की घरी गेल्यावर शांतता हवी. तसं तिथे कुटुंबात असेल, शाळेत असेल किंवा समाजामध्ये जर शांतता राहील तर याचा फायदा हा सगळ्यांना होतो, की माणूस अजून शांत जर असेल तर माणूस अधिक विचार छान पद्धतीने करतो आणि त्याची प्रगती छान होते. शांतता एक सामाजिक मूल्य आहे. मूल्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की तत्व आहे, की हे एक प्रकारचं तत्व आपण आत्मसात करत असतो. ते असं कुठं सांगून तयार नाही होत, की ते आत्मसात निर्माण होतं. ही शांतता हे काय आहे, एक सामाजिक मूल्य आहे, की समाजातलं ते एक तत्व आहे. ते सगळ्यांनी आत्मसात सगळ्या व्यक्तीने ते आत्मसात करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला आपला आजचा हा पाठ आहे, जो आपण सोडू आपले प्रश्न. आपण कशाप्रकारे आपले प्रश्न होते, किती प्रकारचे ते प्रश्न होते, त्या प्रश्नाच्या समस्या काय होत्या, ते तंटे म्हणजे काय होते आणि त्या समस्या आपण कशाप्रकारे सोडवू शकतो, त्याचे उपाययोजना काय आहेत आणि त्या कशाप्रकारे आपण अंमलात आणू शकतो, तंटे कसे असतात, त्या तंट्यावर काय उपाययोजना आहे आणि त्या कशाप्रकारे सोडवले गेले पाहिजेत आणि ते कोणत्या मार्गाने आपण त्या गोष्टी सोडवू शकतो, कशाप्रकारे आपण ते व्यवहारात देखील आणू शकतो आणि त्या हिवरे बाजाराबद्दल देखील आपण बघितलं, की कशाप्रकारे त्यांनी समस्या सोडवली आणि कशाप्रकारे त्यांना देखील पुरस्कार देण्यात आला. जे गाव तंटा सोडवतं ते त्यांना पुरस्कार देण्यात येतं. अशा अनेक सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये खुलासा आपण त्याचा अभ्यास केला आहे. मला मला वाटतं मुलांनो हा तुम्हाला पाठ नक्कीच समजला असेल आणि आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे, सारांश देखील झालेला आहे आणि हा पाठ तुम्हाला अधिक समजला असेल आणि पाहूया आपण पुढच्या घटकासाठी.